फ्रेंड्स, मी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शिवचरित्र पुस्तकाद्वारे शिवरायांचा सत्य इतिहास मी तुमच्यासमोर मांडणार आहे. शिवाजी हा 3 अक्षरी नावाने जग व्यापलेलं आहे. नावात काय असतं हे आपल्याला यावरून समजतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य 5-10% जगासमोर आलेलं नाही. अनेक विकृत इतिहासकारांनी व बोगस शाहिरांनी शिवचरित्र पाठवण्याचा धंदा प्रामाणिकपणे केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यामागे त्यांचे वडील शहाजीराजे व आई जिजामाता यांचीच प्रेरणा होती. या दोघांनीही त्यांच्या वडिलांकडनं ही प्रेरणा मिळाली होती आणि दोघांच्याही घराण्यात 2 पिढ्यांपासून त्या दिशेने वाटचाल सुरू होती. शिवाजीराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावं आणि यासाठी स्वराज्य पाहिजे होते आणि त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली, समता स्थापित केली. शिवाजीराजे म्हणजे मुसलमानांचा कर्दनकाळ असे जागतिक अभ्यासक मानतात. असा इतिहास भारतातील कर्मठ रामदासी ब्राह्मणांनी सर्वच भाषांमध्ये लिहिला आणि तसाच प्रचारही केला. त्यासाठी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना रंगविण्यात आले. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा वर्णन करण्यासाठी अनेक कवी, साहित्यिकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य शब्दांकित करणं म्हणजे जैन कथेतील 7 आंधळे व हत्ती यांसारखे होत आहे. शिवकालीन कवीनेही शिवरायांबद्दल आपल्या साहित्यातून भावना व्यक्त केल्या आहेत आणि या काव्याचा गैरवापरच जास्त होत आहे. या ओळीचे साधारण शब्दांकन असे आहे: काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, एक शिवाना होता तो सबकी सुन्नत होती. शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मुसलमान आक्रमकांनी जगप्रसिद्ध काशी या हिंदूंच्या धर्मस्थानाचे सर्वच कला व पावित्र्य नष्ट करून इस्लामिक केले असते. मथुरेत श्रीकृष्णाचे नाव संपवून मस्जिदच असती. असे सर्वच भारतीय हिंदूंची सुनता करून त्यांनी बाटवून मुसलमान केले असते. हे शिवरायांचं कार्य म्हणजे जिजाऊंचे विचार कृतीत आणणारं शिवकार्य. प्रत्येक कठीण प्रसंगी जिजाऊने शिवबास धीर व हिंमत दिली. शिवबा जिजाऊंनी या जगाचा व भारतीय उपखंडाचा सारा सांस्कृतिक इतिहास सांगितला आणि जगातील मानवजातीचा इतिहास सांगितला. वर्णवाद, जातवाद, धर्मवाद, ब्राह्मणवाद समजावून सांगितला. भारतीय धर्मयुद्धांची उदाहरणे देऊन माहिती दिली. भारतीय प्रदेशातील विविध संस्कृतीचा अभ्यास सांगितला. भारताला झालेल्या ब्राह्मण फ्लू या रोगाची उदाहरणासह माहिती दिली. शिवबाने जिजाऊंकडून जगाचा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक इतिहास जाणून घेतला. तो अभ्यासला. तुकोबांच्या वचनाप्रमाणे रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असतानाही भेदाभेद, भ्रम, अमंगळ असल्यामुळे ते मोडीत काढले आणि स्वतः कोणाच्या डोक्यावर उभं न राहता सर्व मावळ्यांच्या रांगेत उभं राहून समानता आणि समतेच्या आचरणातून उदाहरण दिले. जिजाऊंनी शिवबास घडवताना थोडीशीही उणीव ठेवली नाही. शिवरायांनी अरबी, फारशी व संस्कृत भाषेतून केलेला राजकीय पत्रव्यवहार आजही प्रमुख नेते मार्गदर्शनासाठी जगभर वापरतात. जिजाऊ शहाजींनी शिवा हे नाव ठेवताना जगाचा व भारताचा सर्वच उपखंडातील सांस्कृतिक इतिहास तपासला होता. शिव हे नाव भारतीय उपखंडातील मानवी जीवनाचा आविष्कार आहे. भारतीय उपखंडातील नागरीकरणाचे मूळ सूत्र मानवतावादी, स्वातंत्र्यवादी, न्यायवादी, समतावादी होते. याचा निर्माता पुरुष म्हणजे शिव. त्यामुळेच भारतीय उपखंडातील अनेक स्थळांचा उल्लेख शिव या नावाने किंवा या शब्दाने होतो. उत्तरेत झालेल्या भूगर्भ हालचालीतील टेकड्यांना शिवालिक टेकड्या म्हणतात. या टेकड्यांचे आयुष्यमान 10 ते 3 कोटी वर्ष आहे. याच भागात भारतीय उपखंडातील आजच्या मानवाचे पूर्वज नरवानराच्या स्वरूपात सुमारे 2.5 कोटी वर्षापूर्वी जन्मास आले. त्यांनाही शास्त्रज्ञांनी शिव पॅथॅगस हे नाव दिले. ह्याच मूळ नरवानराने रूपांतर वेगवेगळ्या प्रकारे होत गेले व सुमारे 50,000 वर्षापूर्वी आजच्या भारतीय मानवाचा मूळ पुरुष शिवपुरुष जन्माला आला आणि ह्या मानवाचे स्त्री पुरुषाचे गट निर्माण झाले. सुमारे 40,000 वर्ष हा शिवमाणूस जगभर भटकत राहिला आणि त्यावेळी देशांना नावे नव्हती, सीमा नव्हत्या. काळाने ह्याच मानवास नागरीकरणामुळे मराठा म्हणले.
भाषा विकसित झाल्या, जगातील सर्वश्रेष्ठ समृद्धी सिंधू काठावर झाली आणि यावरून महाराजांनी सिंधुदुर्ग हे नाव ठेवले. हिमालयालाही शिवशंकर म्हटले गेले. शिवशक्ती म्हणजे शिव पार्वती. शिव म्हणजे उदात्त, मंगल, सत्य, सुंदर, श्रेष्ठ, न्याय, मानवता, समता, सामर्थ्य. तर पार्वती म्हणजे रमा. यावरूनच जगातील रमा पिथॅकस नावाची मानव प्रजाती ओळखली जाते. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे शिव पार्वती हे जगातील सर्वच मानव प्रजातीतील मूळ मायबाप होते आणि यामुळे जगभर तसेच प्रामुख्याने भारतीय उपखंडात सर्वात जास्त शिव पार्वतीचे मंदिरे आहेत. शिवनेरीवरही शिवाई माता मंदिर आहे. जिजाऊंनी एवढ्या बारकाव्याने सर्वांच अभ्यास करून बाळाचे नाव शिवा ठेवले होते आणि ते नाव सार्थकी लावण्याची कामगिरी जिजाऊ शहाजी पुत्राने केली आणि तेच म्हणजे आपले शिवराय. पुढे शिवराय वय व पदाने मोठे झाले म्हणून त्यांनी सन्मानाने शिवाजी त्यांना म्हणू लागले. शिवाजी राजा जर आमच्या देशात आला नसता तर आमच्या मुलांना काल्पनिक हरक्युलस अथवा स्पायडरमॅन, सुपरमॅनच्या कथा आम्हाला शिकवाव्या लागल्या नसत्या. ही पाश्चात्य अमेरिकन युरोपियन राष्ट्राची भावना आहे आणि त्यामुळे जगभरात तुकाराम गाथेचा व शिवचरित्राचा अभ्यास जोरात सुरू आहे. ज्ञानविज्ञानात रोज नव्या नव्या शोधांची भर पडत आहे, तरीही ते शिवज्ञानापुढे पिके ठरत आहे. ही ताकद शिवाजी या नावात असली तरी जिजाऊंच्या संस्काराची आहे, जिजाऊंच्या प्रतिभेची आहे, जिजाऊंच्या शिक्षणाची आहे आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाची आहे, जिजाऊंच्या त्यागाची आहे, जिजाऊंच्या प्रेमाची आहे आणि जिजाऊंच्या मातृत्वाची आहे, जिजाऊंच्या शिवधर्माची आहे, जिजाऊंच्या शिवराज्याची आहे आणि जिजाऊंच्या न्यायाची आहे, जिजाऊंच्या सर्वस्वाची आहे. शिवकुळातला अत्यंत प्रतिष्ठा देणाऱ्या, ब्राह्मणशाहीला गाडणाऱ्या, बळीराजाच्या हत्येचा बदला घेणाऱ्या व शिवधर्माच्या शिवसंस्कृतीची पुनर्स्थापना करणाऱ्या हत्येचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगातील 700 कोटी जनतेस प्रेरणा देत आहे आणि शिवप्रेमी वाचकांनी व मंडळींनी शिवरायांना मराठा, मराठी, हिंदू वा भारतीय असे विशेषणांनी लहान करू नये. शिवरायांचे वडील शहाजी महाराज यांनी शिवरायांना वयाच्या 12व्या वर्षीच दिलेली शिवराज मुद्रा स्पष्टपणे विश्ववंदिता असा उल्लेख करते आणि याचाच अर्थ शिवाजी महाराजांनी विश्वबंधुता, विश्वशांती, विश्वसौख्य, विश्वभरभराट, विश्वविकास अशी उदात्त भावना मनी ठेवूनच स्वराज्याची बांधणी केली होती आणि याच सद्भावनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांनी प्रथम त्या काळचा भारत देश स्वराज्यात आणण्यासाठी आग्रा ते तंजावर, पाटणा ते ओरिसा, गुजरात ते कल्याण, महाराष्ट्र पालथा घातला आणि स्वराज्याचं रोपण केलं होतं. त्यामुळेच आजही जगातील लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्रे आपल्या शासनास अभिमानाने शिवशाहीचे शासन म्हणतं आणि म्हणून कृपया छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र, मराठा, मराठी यांचा अभिमान, हिंदू सूर्य, हिंदू धर्माभिमानी, हिंदू भारतीय इत्यादी विशेषणे लावून लहान करू नका. ते खूप खूप महान होते. त्यांना लहान करणाऱ्यांना दूर ठेवा. प्रथम ही मानसिकता स्वतःची तयार करा व नंतर इतरांना सांगा. शिवाजी महाराज आज आले तर या कल्पनेने शिवचरित्र अभ्यासावे. चला शिवकार्याला लागू. महाराजांना वंदन करू आणि बोला शिवछत्रपती महाराज की जय.